जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती, यातील मंजूर अनुदानातून जवळपास तब्बल 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा अंदाज आहे। दरम्यान हा किती कोटींचा अपहार आहे हे अद्याप निश्चित सांगता येत नाही। मात्र असा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे यांच्याबरोबर नायब तहसीलदार यांच्या प्रिय सदस्य समितीद्वारे करण्यात येत असून साधारण 1 ते 1.5 महिना ही चौकशी चालणार असल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। नेमका हा संपूर्ण प्रकार काय होता या संदर्भात निवासी जिल्हा उपाधिकारी गणेश महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्ती संदर्भामध्ये शासनाकडून जे अनुदान प्राप्त झालेलं होतं, काही घनसावंगी आणि अंबड ह्या तालुक्यांमधल्या काही ठराविक गावांमध्ये अनुदान वाटपासंदर्भामध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। या संदर्भामध्ये शासनाकडून सुद्धा काही संदर्भ आलेले होते। त्याची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये तथ्य आढळून आलं। त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावळा हे त्रिस्तरीय समिती आहे। या त्रिस्तरीय समितीमार्फत जालना जिल्ह्यासाठी 10 GR नुसार जो निधी प्राप्त झालेला होता, ते सर्व 10 GRच्या अनुषंगाने सर्व जे अभिलेख आहे त्या अभिलेखाची तपासणी सध्या चालू आहे। बरं, ज्यावेळी ह्या लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर झाला त्यावेळी जिल्हा प्रशासनाला किंवा संबंधित जे तहसीलदार आहे त्यांना काही कल्पना होती? आता ही समिती याच्यामध्ये चौकशी करायला लागलेली आहे। समिती सर्व रेकॉर्ड कॉल करायला लागलेली आहे। त्याच्यानंतरच ज्यावेळी समितीचा रिपोर्ट आपल्यासमोर येईल तेव्हाच याच्यामध्ये खात्रीलायक काही भाष्य करता येईल। सर, साधारणपणे प्राथमिक तपासामध्ये किती तालुक्यात हा गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली? समितीने अंबड आणि घनसावंगी ह्या 2 तालुक्यामध्ये 80 गावांमधल्या ज्या याद्या आहेत त्या तपासलेल्या आहेत, पण समितीचा अजून प्राथमिक अहवालसुद्धा प्राप्त झालेला नाही आहे। तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक काही आकडे असतील ते आपल्यासमोर येतील। बरं, ज्या याद्यांची तपासणी झाली त्यामध्ये किती कोटी रुपयांचा अपहार प्राथमिक दर्शन झाला? समितीकडून प्राथमिक रिपोर्टच प्राप्त झालेला नाही आहे। तो रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला याच्यावरती भाष्य करता येईल। बरं, यामध्ये जे कोणी कर्मचारी दोषी आढळले त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? आता हे जे नैसर्गिक आपत्ती आहे, अतिवृष्टी आहे, अवकाळी पाऊस आहे, याच्यामध्ये जे पिकांचं नुकसान झालेलं आहे याच्या पंचनामे जे आहेत ते कृषी विभागाचे कर्मचारी आहेत, त्यानंतर ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, हे संयुक्तरित्या याची पाहणी होते आणि पंचनामे तयार होत असतात आणि मग त्या याद्या पोर्टलवरती अपलोड होऊन तो निधी DBTद्वारे शासनाच्या खात्यावरून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत असतो। तर ह्या याद्या अपलोड करताना किंवा पंचनामे करताना याच्यामध्ये काही गैरप्रकार झालेले आहेत का याची समितीमार्फत चौकशी सध्या चालू आहे। सर, घनसावंगी मतदारसंघामध्ये असाही प्रकार समोर आलेला आहे की काही शेतकऱ्याच्या खात्यावरती डबल पैसे टाकण्यात आले, मात्र शेतकऱ्याचे म्हणणे आहे की हे पैसे आम्ही स्वतः काय टाकले नाही, यांच्या तांत्रिकी चुकीमुळे टाकण्यात आलेले, मात्र त्यांच्याकडून आता वसुली देखील सुरू करण्यात आलेली, त्यामुळे ते देखील त्रस्त झाले। आता याच्यामध्ये असं आहे की 10 GR नुसार हा निधी आलेला होता। तर बरेच शेतकरी असे असतील की ज्यांना एकापेक्षा जास्त GR नुसार ते पात्र ठरलेले असणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा झालेले असतील। पण एकाच GRच्या संदर्भामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एकापेक्षा जास्त वेळा जर निधी झालेला असेल, अशा बाबी जिथं निदर्शनास आलेल्या आहेत तर तिथेही रिकव्हरीची प्रक्रिया चालू आहे। NTV न्यूज मराठी, जालना।